आपण बाजारातून चिंच आणतो आणि ती वर्षभर टिकत नाही, खराब होती, त्याला कीड लागते। असं होऊ नये, चिंच वर्षभर टिकावी यासाठी तुमच्यासोबत मी मस्त असा व्हिडिओ शेअर करणार आहे। शेवटपर्यंत बघा। हे शेतामधल्या चिंच आहे आमच्या। याची वरची अशी सालं पूर्ण काढून घ्यायची आहे आणि याची ह्या काड्या धागेसुद्धा काढून घ्यायचे आहे। सर्व असं आपल्याला साफ करून घ्यायचं आहे आधी। सर्व याची टरफले आणि ते धागेसुद्धा असे काढून झालेले आहे। सर्व आता साफ झालेले आहे। आता कशी आपण फोडायची ते बघूया। आता खलबत्त्यावरती आपण फोडणार आहोत। अशा प्रकारे पकडायची आहे आणि वरतून असं ठेचायचं आहे। इझिली असे निघते, अजिबात तुम्हाला वेळ लागत नाही। किती चिंच असो तुम्ही झटपट असे सोलू शकता। यामध्ये सर्व चिंचुके आपल्याला बाहेर काढायची आहे, एकही चिंचुका यामध्ये राहता कामा नये। अशाच प्रकारे सर्व आता मी चिंचा फोडून घेणार आहेत। इझिली अशा निघतात मंडळी। तुम्ही सोप्या पद्धतीने चिंचा अशा सोलून बघा आणि चिंचुका एकही यामध्ये ठेवायचं नाही। सर्व चिंचा असे चिंचुके काढून झालेले आहे, सर्व अशा साफ झालेल्या आहे। आता उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे। चिंचुका वगैरे राहिला असेल तर तो सुद्धा काढून घ्या एखादा आणि उन्हामध्ये वाळवून ठेवलेले आहे। तुम्ही पाहू शकता चिंच खाण्याचे खूप सारे फायदे आहेत आणि चिंचच्या रेसिपीसुद्धा मी शेअर केलेल्या आहेत, त्यासुद्धा बघा। आता हे चिंचा वाळवून घेतलेल्या आहे मी उन्हामध्ये। आता यावरती थोडंसं आपण मीठ टाकूया। सर्व याच्यावर मीठ टाकून आपण आता चोळून घेणार आहोत, म्हणजे सर्व बाजूला लागेल असं मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे चिंचमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह यासारखे पोषक घटक आहेत। त्यामुळे तुम्ही आहारामध्ये कधीमधी चिंच ही खाल्लीच पाहिजे। आता पूर्ण चिंचाला मीठ लावून घेतलेलं आहे आणि आता आपण अशी गोळी बनवून घेऊया, म्हणजे आपण मस्त असे स्टोअर करू शकू। हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हे ठेवायचे आहेत, एअरटाईट कंटेनरमध्ये असे ठेवूया आपण। मस्त अशी आपण घट्ट अशी गोळी बांधूया, म्हणजे चिंच अजिबात खराब होत नाही, अजिबात त्याला कीड लागत नाही। ही ट्रिक तुम्ही फॉलो करा मंडळी। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली। तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि असे छान छान रेसिपी बघत राहा आणि खात राहा। माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। बाय बाय मंडळी।